नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोकिळा मेश्राम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आपल्या स्टडीलॉजी या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला मार्क ट्वेन या पाठावर आधारित मार्जिनल क्वेश्चन्स, तसेच त्या पाठावर आधारित वर्कशॉप, तसेच त्या पाठावर आधारित काही लँग्वेज स्टडी आहे, ऍक्टिव्हिटीज आहेत आणि काही फोनिक कन्व्हर्सेशन आहेत, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया मार्जिनल क्वेश्चन्स पासून। तर पहिला क्वेश्चन काय म्हणत आहे बघा, व्हॉट वॉज मार्क ट्वेन्स रियल नेम। आता मार्क ट्वेन हा जो नाव आहे, मार्क ट्वेन जी व्यक्ती आहे त्यांचं खरं नाव काय आहे? तर त्यांचं खरं नाव आहे, आन्सर बघा, मार्क ट्वेन्स रियल नेम इज सॅम्युअल लँगोर्ड क्लेमेन्स। काय आहे? सॅम्युअल लँगोर्ड क्लेमेन्स। आणि त्यांचं मार्क ट्वेन हे काय आहे? पेन नेम आहे, म्हणजे ह्या नावाने ते काय करत असत? आपली रायटिंग करत असत। सेकंड बघा, व्हेअर एल्स आर द ह्युमन व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी मेन्शन्ड इन द बुक, फाइंड अँड कॉपी द पेज इन अ ब्युटिफुल हँड। आता हे जे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे काही मूल्य आहे, हे पाठाच्या कुठल्या भागामध्ये आलेले आहेत हे आपल्याला शोधायचं आहे आणि तुमच्या सुंदर हस्ताक्षरात म्हणजे ब्युटिफुल रायटिंग मध्ये, ब्युटिफुल हँडरायटिंग मध्ये लिहून काढायचे आहेत। तर आन्सर बघा, ही वॉज अ ग्रेट डिफेंडर ऑफ ह्युमन व्हॅल्यूज लाईक लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. He opposed wars and imperialism and supported the cause of laborers and of the black people in his country. कोणती? अमेरिका. Given below are some anecdotes from his life and some quotations from his speechless and writings. म्हणजे त्यांनी जे स्वातंत्र्य, समता, बंधुता हे जे काही मूल्यावर लिहिलेलं आहे, त्या त्यांच्या अनेक्डोट्स आणि काही कोटेशन्स मधून आपल्याला दिसून येते। तर हे काय करायचं आहे तुम्हाला? मस्त सुंदर हस्ताक्षरामध्ये जशास तसं काय करायचं आहे? कॉपी करून घ्यायचं आहे। नंतर बघा, थिंक अँड आन्सर, म्हणजे याचा अर्थ काय होतो? विचार करा आणि उत्तरे द्या। तर बघा, पहिला क्वेश्चन कुठला विचारलेला आहे? Why did Henry Irving ask Mark Twain if he had heard the story before? म्हणजे इथं असं म्हटलेलं आहे की त्यांच्या मित्र आयर्विन नावाचे जे होते त्यांनी मार्क ट्वेनला वारंवार असं का म्हटलेलं की तुम्ही ही स्टोरी ऐकलेली आहे का? तर आन्सर बघा, आन्सर इज हेनरी आयर्विंग asked Mark Twain if he had heard the story before because he was telling him a humorous story and Mark Twain was not laughing or responding to it. म्हणजे जे आयर्विंग जे होते ते काय करत होते? अनेक्डोट्स, म्हणजे मार्क ट्वेननी सांगितलेले जे अनेक्डोट्स होते, जे किस्से होते, तेच आपल्या मित्रांमध्ये सर्वांना सांगत बसलेले होते। आता हे जे सांगत होते त्यामध्ये मार्क ट्वेन स्वतः सुद्धा उपस्थित होते आणि त्याच्या कुठल्याच किस्स्यावर, अनेक्डोट्स वर मार्क ट्वेन कुठलाच रिस्पॉन्स देत नव्हते, ना हसत होते, ना एकदम रहस्यमयरित्या म्हणजे सस्पेन्स होत नव्हते, त्यांच्यावर त्यांची कुठलीच रिॲक्शन होत नव्हती। आणि हे जरा आयर्विनला काय वाटलं? सस्पिशियस वाटलं आणि म्हणून ते वारंवार त्यांना काय म्हटलं की तुम्ही हे ऐकलेले आहेत का, असं त्यांनी काय केलं? क्वेश्चन केलेलं आहे। सेकंड बघा, कॅन यू थिंक ऑफ अदर एक्झाम्पल्स ऑफ इररेग्युलॅरिटीज इन इंग्लिश स्पेलिंग? आता काय करायचं आहे? आपण जे इंग्लिश लिहितो, वाचतो, बोलतो, त्यामध्ये काही स्पेलिंग असतात, काही प्रोनाउन्सिएशन असतात। आपण इंग्लिशचे स्पेलिंग वेगळ्याच लिहितो आणि त्याचं प्रोनाउन्सिएशन काय वेगळाच करतो। तर असे काही तुम्हाला उदाहरणं माहित आहेत का? या संबंधी इथं विचारलेलं आहे। आता आपण आन्सर बघूया। आन्सर इज यस, होय। देअर आर व्हेरियस दॅट हॅव इररेग्युलर प्रोनाउन्सिएशन सच ॲज the letter E doesn't get pronounced at the end of the words like in right, before, where. आता E जो हा अल्फाबेट आहे, अशा शब्दांमध्ये बघा, वेअर मध्ये कुठेच याचा ऍट द एंड इथे ई आलेला आहे आणि त्याचा उच्चार होत नाही, त्याचं प्रोनाउन्सिएशन होत नाही। बिफोर मध्ये ईचं प्रोनाउन्सिएशन होत नाही आणि राईट मध्ये सुद्धा ईचं प्रोनाउन्सिएशन होत नाही।
नंतर बघा वन वॉवेल यू. आता यू हा वॉवेल आहे, इज रिप्रेझेंटेड बाय मेनी साऊंड्स लाईक यू इन फूट, बट आणि क्यूट. वॉवेल एकच आहे, कोणता? यू. परंतु बघा प्रत्येक ह्या ज्या वर्ड्स मध्ये आहेत, कोणते 3 वर्ड मी घेतलेले आहे बघा, फूट, बट आणि क्यूट, आणि तिन्ही मध्ये त्याचा प्रोनाउन्सिएशन आहे, ज्याचा उच्चार आहे तो काय आहे? वेगवेगळा आहे. पीयूटी फूट होतो, ऊचा उच्चार होतो. बीयूटी बट इथे वेगळाच उच्चार होतो, प्रोनाउन्सिएशन होतं, आणि क्यूट मध्ये वेगळाच होतो. म्हणून इथे सुद्धा काय आहे, यू हा वॉवेल एकच आहे, परंतु प्रत्येक शब्दामध्ये तो रिप्रेझेंट साऊंड काय करतो? वेगवेगळा करत असतो. त्याच्यानंतर बघा कॉम्बिनेशन ऑफ पर्टिक्युलर वर्ड्स डझंट प्रोड्यूस वन अँड सेम साऊंड लाईक CH इन स्कूल अँड सॅचेट. आता बघा कॉम्बिनेशन दिलेलं आहे कशाचं? CHचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. हे फॉर्मेशन याला आपण आता स्कूल मध्ये आणि सॅचेट मध्ये वापरलेलं आहे. स्कूलची स्पेलिंग बघा SCHOOL. इथे स्कूलचा प्रोनाउन्सिएशन वेगळाच होतो, के सारखा होतो, आणि सॅचेट तर CHचा इथे प्रोनाउन्सिएशन काय होतो? च सारखा होतो. म्हणून प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक वर्ड मध्ये काय आहे? थोडंफार इरेग्युलॅरिटीज आहे, आणि हेच आपल्याला इथे सांगायचं होतं. नंतर बघा try to write a few sentences according to the improvement suggested for each year. आता मार्क ट्वेन जे होते त्यांनी आपल्या जीवनामध्ये एकदा इंग्लिश मध्ये इम्प्रूव्ह कसं करता येईल याच्यासाठी प्रपोजल केलं होतं. इंग्लिश सुधारण्यासाठी प्रपोजल घेऊन गेलेले होते, आणि कशा प्रकारे इंग्लिश इम्प्रूव्ह करता येईल यासाठी त्यांनी काही असं म्हणजे ड्राफ्ट तयार केलेला होता, आणि त्यानुसार जर झाली असती इंग्लिश मध्ये काही फेरफार झाला असता, काही ट्रान्सफॉर्मेशन झालं असतं, तर आपली इंग्लिश कशी असती हे आपल्याला बघायचं आहे. त्यांच्यानुसार त्यांच्या प्रपोजल नुसार इंग्लिश कशी असते हे आपल्याला आता बघायचं आहे. बघा फर्स्ट इयर फर्स्ट मध्ये बघा त्यांनी काय सजेस्ट केलं होतं. आता सेंटेन्स मी घेतलेला आहे बघा, आपला नॉर्मल सेंटेन्स आहे इथे, आय नेव्हर बाथ विथ कूल वॉटर, म्हणजे मी थंड पाण्याने कधीही आंघोळ करत नाही. परंतु मार्क ट्वेनच्या प्रपोजल नुसार इंग्लिश कशी असायला हवी होती असं बघा, आय नेव्हर बाथ विथ कूल वॉटर. त्यांनी काय म्हटलेलं आहे की जसं प्रोनाउन्सिएशन असेल तशी स्पेलिंग लिहायची, आणि कूलची स्पेलिंग कसं लिहायचं त्यांनी सजेस्ट केलं होतं, KUL कूल वॉटर. नंतर सेकंड इयर मध्ये कोणत्या इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे हा सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. बघा व्हॅनिला इज माय फेवरेट आईस्क्रीम. आता हे नॉर्मल वाक्य आहे, परंतु त्यांच्या सजेस्ट नुसार त्यांच्या प्रपोजल नुसार कसं झालं असतं, व्हॅनिला इज माय फेवरेट आईस्क्रीम कशी झाली असती, व्हॅनिला इज माय फेवरेट आईस्क्रीम. म्हणजे त्यांनी व्हीला पूर्णपणे काढून टाकायला सांगितलं होतं, आणि त्याच्याऐवजी डब्ल्यूचा वापर करायचा असं सांगितलेलं होतं. तिसऱ्या वर्षी त्यांनी काय सजेस्ट केलं बघा, आय लव्ह माय फॅमिली. आता वची स्पेलिंग जी होती व्हीला काढून टाकायला सांगितलं, त्याच्याऐवजी डब्ल्यू वापरायला सांगितलं होतं, म्हणून लवची स्पेलिंग LAW झाली असती. त्यानंतर माय आणि फॅमिली इथे सुद्धा MI झाला असता, आणि फॅमिलीची सुद्धा Y काढायला सांगितलं होतं, आणि वायच्या ऐवजी त्यांनी आय लावायला सांगितलं असतं, म्हणून स्पेलिंग कशी झाली असती, आय लव्ह माय फॅमिली. नंतर बघा फोर्थ इयर मध्ये जनरली मिनिमम 35% इज रिक्वायर्ड फॉर पासिंग, म्हणजे 30% पासिंग मार्क आपल्याला लागतात असं इथं म्हटलेलं आहे. परंतु मार्क ट्वेनच्या म्हणण्यानुसार कसं लिहिता आलं असतं ते वाक्य, मग जनरली मध्ये जे आणि जीचा कन्फ्युजन काढण्यासाठी त्यांनी जे वापरायला सांगितलं होतं, आणि जनरलची स्पेलिंग काय झाली असते मग JENERALLI काय झाली असते इथे आय. मिनिमम 35% सीचा सुद्धा वापर काढायला सांगितला होता त्यांनी, सीच्या जागी यस वापरायला सांगितला होता, म्हणून पर्सेंटची स्पेलिंग काय झाली असती, PARACENT इज रिक्वायर्ड. आता बघा क्यूला पण त्यांनी काढायला सांगितलं होतं, आणि त्याची स्पेलिंग अशी झाली असती रिक्वायर्ड फॉर पासिंग. त्यानंतर बघा
5th इयर मध्ये त्यांनी काय सुधारणा सांगितलेल्या होत्या? सायकोलॉजी इज माय फेवरेट सब्जेक्ट. त्यांनी असं सांगितलं होतं की जे बिनकामाचे वॉवेल्स आहेत किंवा कॉन्सोनंट आहेत किंवा फॉर्मेशन आहेत ते पूर्णपणे काढून टाकण्यात यावे. म्हणजे आता सायकोलॉजीच्या स्पेलिंग मध्ये पीचा काही उच्चारच नाही, तिचं काही कामच नाही, म्हणून त्यांनी डायरेक्ट स्पेलिंग कशी सजेस्ट केली होती? अशी. आणि मग वाक्य कसं झालं असतं? सायकोलॉजी इज माय फेवरेट सब्जेक्ट. त्यानंतर बघा 6 to 12 इयर मध्ये कसं इम्प्रुव्हमेंट त्यांनी कसा प्रपोजल घेऊन गेले होते? आय गो टू स्कूल एव्हरी डे. मी दररोज शाळेत जातो. नंतर बघा आय गो टू स्कूल. आता त्यांनी नंतर 6 ते 12 मध्ये एक प्रपोजल ठेवलं होतं की जे मग ते वगळण्यात आलेले वॉवेल्स होते, वगळण्यात आलेले कॉन्सोनंट होते, त्यांचा वापर कधी करायचा? तर त्यांचा वापर कधी करायचा? जेव्हा फॉर्मेशन मध्ये वर्ड येतात, कॉम्बिनेशन मध्ये वर्ड येतात. म्हणजे SCH जर आलं तर त्याच्याऐवजी काय वापरायचं आपण? सी वापरायचा. SH आणि CH आणि TH ह्या कॉम्बिनेशन बाबत त्यांनी सजेस्ट केलं होतं आणि त्याऐवजी काय वापरायला सांगितलं होतं? वगळण्यात आलेले वॉवेल्स किंवा कॉन्सोनंट. आणि स्पेलिंग कशी झाली असती? SKUL आणि हा एव्हरीडे. नंतर बघा 15 इयर्स मध्ये दिस पेन वॉज गिवन टू मी बाय माय अंकल. आता त्यांनी सांगितलं होतं की TH ला पण त्यांनी एक्स वगळण्यात आलेलं होतं, म्हणून दिस पेन वॉज गिवन टू मी बाय माय अंकल अशा प्रकारे स्पेलिंग त्यांनी सांगितली होती. नंतर 20 इयर मध्ये आय थॉट वी वुड बी लेट. नंतर त्यांनी सांगितलं होतं की एक्सचा वापर करायचा TH च्या ऐवजी आय थॉट वी वुड बी लेट. अशा प्रकारे त्यांनी प्रपोजल घेऊन गेले होते इंग्लिश इम्प्रुव्हमेंट साठी, परंतु तो काही पास झालेला नव्हता. जर अशा प्रकारे झालं असतं तर कन्फ्युजन किती वाढलं असतं असं त्यांना वाटलं असेल आणि म्हणूनच त्यांचा जो प्रपोजल होता तो कॅन्सल करण्यात आला. नंतर बघा क्वेश्चन 4. विच एपिसोड शोज दॅट मार्क ट्वेन डिड नॉट बिलीव्ह इन सुपरस्टिशन्स. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जे आपले मार्क ट्वेन आहेत यांचा अंधश्रद्धेवर बिलकुल विश्वास नव्हता, हे आपल्याला कोणत्या किस्स्याद्वारे कळून येते? तर बघा आन्सर इज मार्क ट्वेन डिड नॉट बिलीव्ह इन सुपरस्टिशन्स. This can be seen in the anecdotes where he is informed by reader that he found a spider in his paper ad who wanted to know whether it was bad luck or good luck. एकदा काय झालं होतं, एका वाचकाच्या घरी म्हणजे पेपर वाचत असताना न्यूज पेपर मध्ये कोळी सापडलं होतं. इट मीन्स स्पायडर आला होता. तर त्यांनी मार्क ट्वेनला विचारलं होतं की माझ्या पेपरमध्ये स्पायडर सापडणं हा गुड लक आहे की बॅड लक आहे? तेव्हा मार्क ट्वेन अर्थातच विट अँड ह्युमरस मेंटॅलिटीची किंवा पर्सनॅलिटीची होते, हास्य विनोद बुद्धी होती त्यांची, आणि म्हणून त्यांनी काय म्हटलं की हा जो स्पायडर आहे हा कुठलाही बॅड लक किंवा गुड लक नाही आहे. तर तो काय करत होता? कोणत्या मर्चंटनी कोणती ऍड दिलेली आहे का हे बघत होता, जेणेकरून काय करेल तो त्याच्या दुकानामध्ये जाईल, मस्त आपला वेब बनवेल आणि तिथं अनडिस्टर्ब लाईफ आपली जगत बसेल, असा एक त्यांनी विनोद तयार केलेला होता. आणि यावरून त्यांचं काय अंधश्रद्धेवर बिलकुल विश्वास नव्हता असं यातून दिसून येत आहे. नंतरचं बघा, as you think of any events in your own or someone else life to support the quote, if you tell the truth you don't have to remember anything. What is likely to happen if you don't tell the truth. आता इथं काय विचारलेलं आहे की तुमच्या जीवनात किंवा तुमच्या आसपासच्या मित्राच्या जीवनात असा काही प्रसंग घडलेला आहे का? तर त्याच्यावर आपल्याला आन्सर लिहायचं आहे. आता कशाच्या आधारावर तो इन्सिडेंट घडलेला असावा? तर बघा की जर तुम्ही खरे बोललात तर तुम्हाला कधीही काहीही बोलायची गरज भासणार नाही. या कोटेशन्स वर एखादा प्रसंग घडला असेल तर त्याचा आपल्याला किस्सा तो लिहायचा आहे, तो अनेक्डोट्स आपल्याला लिहायचा आहे. तर बघा आपला आन्सर काय असणार आहे? यस, I remember an incident that supports the saying if you tell the truth you don't have to remember anything.
तर याच्यावर आपल्याला आता किस्सा सांगायचा बघा. माय फ्रेंड समीर once skipped a day of work, claiming to be sick, only to be caught on live television at a sporting event. म्हणजे माझा जो एक मित्र होता समीर नावाचा, त्याने एकदा आपल्या कामावरून सुट्टी घेतलेली होती आणि रजा कशासाठी घेतली होती त्यांनी, की मी बरा नाहीये, मी आजारी नाही आहे. परंतु त्याची ही चोरी कशी पकडली की तो एका स्पोर्ट इव्हेंट मध्ये टेलिव्हिजनवर दाखवताना लाईव्ह दिसला होता आणि त्याद्वारे त्याची ही चोरी पकडली होती. आता सर्वांना माहित झालं होतं की सुट्टीचं कारण घेऊन तो स्पोर्ट बघायला गेलेला आहे आणि त्यामुळे काय झालं, त्याला वारंवार खोटं बोलावं लागलं. बघा इथे, समीर्स फेक्ड इलनेस रिक्वायर्ड सिरीज ऑफ लाय टू कव्हर अप. आता हे त्याचं खोटं कव्हर करण्यासाठी त्याला अनेकदा खोटं बोलावं लागलं, रिझल्टिंग इन कॉन्स्टंट अनेक्झायटी अँड कॉम्प्लिकेटेड स्टोरी टू मेंटेन. आता त्याला आपलं हे जे खोटंपण होतं हे झाकण्यासाठी अनेकदा खोटं बोलावं लागलं, काही नवीन स्टोरी बनवाव्या लागल्या आणि त्यासाठी तो काय चिंतेत राहू लागला. त्याला डिप्रेशन फील यायला लागलं आणि तो आपल्या मित्रांच्या नजरेत काय झाला, त्याची जो रिस्पेक्ट होता तो कमी झाला. And complicated story to maintain, especially around attentive co-workers. Finally, Samir's reputation and trust among co-workers suffered due to his dishonesty. आता त्याने खोटं बोलल्यामुळे त्याची जी रिस्पेक्ट होती, त्याचा जो विश्वास होता तो त्याच्या सहकार्यामध्ये कोवर्कर्स मध्ये काय झालेला होता, कमी झाला होता. आणि दिस ट्रू स्टोरी mirrors the statement, if you tell the truth you don't have to remember anything, by showing how dishonesty complicate life. आता याच्यावरूनच आपल्याला दिसून येते की जर तुम्ही खरे बोलले असते तर तुम्हाला काहीच लपवण्याची गरज नसती. जर तो खरं बोलला असता की हा मला एक इव्हेंट बघायला जायचं आहे, मला स्पोर्ट बघायला जायचं आहे, मला क्रिकेट लाईव्ह बघायला जायचं आहे, जर त्याने सुट्टी घेतली असती तर कदाचित त्याला मिळाली देखील असती. परंतु आजारी असण्याचं कारण सांगून तो मॅच बघायला गेला किंवा स्पोर्ट बघायला गेला. त्याच्यामुळे काय झालं, त्याचा जो रेप्युटेशन होतं, त्याचा जो मान होता, त्याचा जो ट्रस्ट होता, विश्वास, तो त्याच्या कंपनीमध्ये किंवा त्याच्या कोवर्कर्स मध्ये काय झाला, कमी झाला. आणि एक झूठ लपवण्यासाठी, एक खोटं लपवण्यासाठी त्याला अनेकदा काय बोलावं लागलं, खोटं बोलावं लागलं. नंतर बघा इंग्लिश वर्कशॉप. आता हे जे आपण क्वेश्चन्स बघितलेले होते ते काय होते, मार्जिनल क्वेश्चन्स. आणि यानंतर आपण आता बघूया इंग्लिश वर्कशॉप. आता पहिला क्वेश्चन बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता पहिला क्वेश्चन कोणता आहे बघा, डिड ट्वेन टेल द बार्बर हु ही वॉज. आता त्याने जो दाढी बनवून देणारा असतो बार्बर किंवा नावी असतो, त्याला मार्क ट्वेनने खरं सांगितलेलं आहे का किंवा सत्य सांगितलेलं आहे का. तर याचा उत्तर असणार आहे, याचा आन्सर असणार आहे, ट्वेन डिड नॉट टेल द बार्बर हु ही वॉज बिकॉज ही डिड नॉट वॉन्ट टू डिस्क्लोज हिज आयडेंटिटी, बट ही टोल्ड हिम दॅट इट वॉज हिज फर्स्ट विजिट टू दॅट टाउन. त्याने बार्बरला काहीही सांगितलेलं नाही कारण त्याला त्याची जी आयडेंटिटी होती ते त्याच्यापासून लपवून ठेवायची होती. त्याच्यामुळे त्याने काय सांगितलं की मी ह्या गावाला पहिल्यांदा भेट दिलेली आहे किंवा पहिल्यांदा ह्या गावात आलेलो आहे. नंतर सेकंड क्वेश्चन बघा, वॉज ट्वेन पर्टिक्युलर अबाउट हाऊ ही ड्रेस्ड व्हेन ही वॉज विजिटिंग फ्रेंड्स. आता असा क्वेश्चन विचारलेला आहे की जेव्हा मार्क ट्वेन आपल्या मित्रांना भेटायला जात होते तेव्हा ते ड्रेसअप बरोबर करत होते का, म्हणजे व्यवस्थित त्यांची राहणीमान होती का. तर याचं उत्तर बघा, यस, हो. ट्वेन was particular about his dress because when Mr. Stowe saw him without any collar and tie, she was surprised. कारण तो नेहमी व्यवस्थित ड्रेसमध्ये जायचा, व्यवस्थित लुक करून जायचा. परंतु एकदा तो मिसेस स्टॉव ह्या कोण होत्या, तर ह्या सुद्धा एक प्रसिद्ध लेखिका होत्या आणि त्या मिसेस मार्क ट्वेनच्या काय होत्या, नेबर होत्या. परंतु एकदा काय झालं, मार्क ट्वेन मिसेस स्टॉवला भेटण्यासाठी गेल्या. कशासाठी गेले, जेव्हा त्या फ्लोरिडाला जायला निघाल्या होत्या तर त्यांचा निरोप घेण्यासाठी मार्क ट्वेन त्यांच्याकडे गेले होते. तेव्हा मिसेस स्टॉव ह्या सरप्राईज झाल्या.
कारण काय की त्यांनी व्यवस्थित ड्रेसअप केलेलं नव्हतं. He saw him without any collar and tie. She was surprised. आणि व्यवस्थित एकदम राहणीमान असणारा, एकदम ड्रेसअप मध्ये असणारा व्यक्ती जर गबाळ्यासारखा गेला तर त्यामुळे त्या काय झाल्या, एकदम सरप्राईज झाल्या. She disapproved his dressing. It shows that he was always in formal particular dress. आता त्यांचं असं वागणं, त्यांचं नाराज होणं किंवा एकदम शॉक होणं हे यावरूनच आपल्याला दिसून येते की मार्क ट्वेन काय होते, एक व्यवस्थित राहणीमान असणारे व्यक्तिमत्व होते, एकदम छान ड्रेसअप करणारे व्यक्तिमत्व होते. नंतर सी बघा, was Twain particular about what words he used. आता असं म्हणणं आहे त्यांचं, मार्क ट्वेन नेहमी जे बोलायचे ते एकदम पर्टिक्युलर वर्ड बोलायचे का, एकदम मोजून मापून वर्ड्स यूज करायचे का, तर आन्सर इज यस. ट्वेन वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट व्हॉट वर्ड्स ही यूज. त्यांना शब्दाची जाण होती असं तिथं म्हटलेलं आहे. नंतरचे क्वेश्चन बघा, डू यू थिंक ट्वेन अप्रूव्ड ऑफ स्पेलिंग रिफॉर्म्स? गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. आता मार्क ट्वेननी जे इंग्लिश रिफॉर्मेशन जे केलं होतं त्यासाठी जो प्रपोजल ठेवला होता त्याच्यावर आपलं मत काय आहे नोंदवायचं होतं. आणि आपला आन्सर काय आहे बघूया. आन्सर इज ट्वेन प्रपोज अ डिफरंट प्लॅन फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ इंग्लिश स्पेलिंग्स. He wanted to convey that further changes and reformation in English spelling would be harmful for the language. So I think he did not approve of spelling reforms. त्यांना असं वाटत होतं की जे त्याचं प्रोनाउन्सिएशन वेगळंच आहे आणि स्पेलिंग वेगळीच आहे, त्याच्यामुळे काय असतील भविष्यामध्ये यामुळे मुलांना खूप कन्फ्युजन निर्माण होईल, हे व्हेरी हार्मफुल होईल. आणि म्हणूनच त्यासाठी त्यांनी आपला इंग्लिश रिफॉर्मेशनचा, इंग्लिश इम्प्रूव्हमेंटचा जो प्रपोजल होते ते घेऊन गेलेले होते. परंतु हा जो अप्रुव्हल आहे तो त्यांचा काय झालेला नाहीये, मान्य झालेला नाहीये, अप्रूव्ड झालेला नाहीये. नंतर ही बघा, हाऊ डिड ट्वेन एक्सप्लेन द स्पायडर इन द पेपर? व्हॉट डिड ही वॉन्ट टू हायलाइट? आता स्पायडरचं न्यूजपेपर मध्ये असणं यातून आपल्याला मार्क ट्वेनला काय दर्शवायचं आहे इथं विचारलेलं आहे. बघा, Twain explained that the spider was on the paper to see which new merchant was not advertising, so that he could go to that store, pin his web across the doors, and lead a life of undisturbed peace afterwards. He wanted to highlight that there was no logical reason behind superstition, as the spider just happened to be there on the newspaper by chance. म्हणजे इथं काय आहे की न्यूजपेपर मध्ये स्पायडरचं सापडणं हे काही लॉजिक नाही आहे, इथे कुठलाच लॉजिक नाही आहे, हे काही गुड लक बॅड लक याच्यावर आधारित नाही आहे. त्यांनी असंच विनोद म्हटलेला आहे, ह्युमरस माइंडने म्हटलेला आहे की तो काय करत होता की एखाद्या मर्चंटनी ऍड दिलेली आहे का इथे ते बघत होता आणि ज्याने नसेल दिली तिथे तो जाणार होता आणि मस्त आपलं जाळं विणून अनडिस्टर्ब लाईफ तो जगणार होता. He also wanted to highlight that we should not believe in superstitions. आता एका रीडरने त्याला विचारलं होतं की स्पायडर दिसणं गुड लक आहे की बॅड लक आहे, तर त्यांचं असं म्हणणं होतं, मार्क ट्वेन मेन्शन्ड हिअर दॅट की देअर इज नो, म्हणजे तिथे काय आहे एका सुपरस्टिशनचा भाग नाही आहे. देअर इज नो एनी रिझन टू सुपरस्टिशन्स. हा एक काय आहे, जस्ट कोइन्सिडन्स आहे आणि इथे कुठलाही लॉजिक नाही आहे. नंतरचे बघा क्वेश्चन, रीड द फॉलोइंग अँड राईट द टू मिनिंग ऑफ माइंड अँड मॅटर. आता मिनिंग आणि माइंड आणि मॅटरचे दोन मिनिंग ह्या पाठामध्ये दिलेले आहेत, ते कुठले ते आपल्याला बघायचं आहे. आन्सर इज एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. आणि ह्या वाक्याचे बघा, हिअर माइंड अँड मॅटर बोथ आर युज्ड ॲज अ नाउन्स. हे दोन्ही शब्द नाउन्सने पण वापरलेले आहेत अँड दे आर युज्ड ॲज वर्ब्स. आणि ते दोन्ही शब्द, दोन्ही वर्ड नाउन ॲज वेल ॲज वर्बनी सुद्धा इथं डिनोट केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. नंतरचा क्वेश्चन बघा,
ट्रान्सलेट एनी 5 ऑफ द कोटेशन्स यू लाईक. आता तुम्हाला ह्या पाठामध्ये खूप सारे कोटेशन्स दिलेले आहेत, त्यापैकी 5 निवडायचे आहेत जी तुम्हाला आवडली असेल आणि त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे तुमच्या मदर टंग मध्ये. आता बघूया कोणते कोणते मी घेतलेले आहे. ह्युमर इज मॅनकाइंड ग्रेटेस्ट ब्लेसिंग, आणि याचं ट्रान्सलेशन होतं बघा, विनोद किंवा हास्य हे मानव जातीला मिळालेले सर्वात मोठे काय आहे, वरदान आहे. नंतर बघा, इफ यू डोंट टेल द ट्रूथ यू डोंट हॅव टू रिमेंबर एनिथिंग, म्हणजे याचा अर्थ काय होतो, जर तुम्ही खरे बोललात तर तुम्हाला काहीही लक्षात ठेवायची गरज पडत नाही. थर्ड आहे, बी केअरलेस इन युअर ड्रेस इफ यू विल बट कीप अ टायडी सोल. एक वेळ तुमची गबाडी अस्वच्छ असू द्या, तुमचं राहणीमान अस्वच्छ असू द्या, पण तुमचं मन काय ठेवा, मन मात्र साफ ठेवा. नंतर फोर्थ बघा, अ पर्सन विथ न्यू आयडिया इज अ क्रँक अंटिल द आयडिया सक्सीड्स, म्हणजे एखादी नवीन कल्पना सुचलेला मनुष्य ती कल्पना प्रत्यक्षात उतरेपर्यंत विक्षिप्तपणे वागतो. आणि नंतर फिफ्थ आहे बघा, क्लासिक अ बुक विच पीपल प्रेज अँड डोंट रीड, म्हणजे काय होते, अभिजात वाङ्मय हे एक पुस्तक आहे ज्याची लोक वाहवा करतात परंतु वाचत कोणीच नाही, असं याचं ट्रान्सलेशन आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला याच्यापैकी दुसरे कोटेशन्स आवडत असतील तर ते तुम्ही घ्यायचे आहेत आणि त्याचं ट्रान्सलेशन तुम्हाला करायचं आहे. नंतर क्वेश्चन 4 बघा, फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 to 6 डिस्कस वेदर अँड हाऊ यू कॅन इम्प्रूव्ह इंग्लिश स्पेलिंग. आता तुम्हाला काय करायचं आहे, वर्गामध्ये 4 ते 6 मुलांचा गट बनवायचा आहे, ग्रुप बनवायचा आहे आणि तुम्ही तुमची इंग्लिश कशा प्रकारे इम्प्रूव्ह कराल, फॉर स्पीकिंग, फॉर लर्निंग, फॉर रायटिंग कशा प्रकारे कराल हे तुम्हाला काय करायचंय, विचार करायचा आहे, डिस्कस करायचा आहे. तर बघा कशा प्रकारे करता येईल. बाय लर्निंग अ फ्यू रूल्स ऑफ फॉर्मिंग वर्ड्स, तुम्हाला काही रूल्स बनवावे, वर्ड्स कसे बनवतात त्याचे रूल्स तुम्हाला माहित असले पाहिजे, याच्याद्वारेही तुम्ही आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता. यू कॅन इम्प्रूव्ह युअर इंग्लिश बाय लर्निंग कॉमनली मिसस्पेल्ड वर्ड्स. आता तुम्ही जर गलत स्पेलिंग लिहत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट आणायची आहे आणि प्रॉपर स्पेलिंग लिहून सुद्धा तुम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकता. नंतर आहे थर्ड, बाय चेकिंग वर्ड ओरिजिन्स इन द डिक्शनरी. आता तुम्हाला एखादा वर्ड माहित नसेल तर ते डिक्शनरी मध्ये शोधायचं आहे, त्याचं प्रॉपर मिनिंग शोधायचं आहे, प्रोनाउन्सिएशन नेमकं कसं आहे याचा बद्दलही तुम्हाला शोधायचं आहे. म्हणजे काय, एकंदरीत विथ द हेल्प ऑफ डिक्शनरी, अ गुड डिक्शनरी, तुम्ही काय करू शकता, एक वर्डचं प्रॉपर प्रोनाउन्सिएशन ॲज वेल ॲज स्पेलिंग बरोबर लिहू शकता. नंतर फोर्थ बघा, बाय सेपरेटिंग वर्ड्स इनटू चंक्स. आता खूप सारे शब्द आहेत तर तुम्हाला त्यासाठी काय माहिती असायला पाहिजे, तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असायला पाहिजे, तुम्हाला खूप साऱ्या गर्दीतून वेगवेगळे शब्द निवडता आले पाहिजे आणि त्याच्यावर तुम्हाला काम करायला पाहिजे. नंतर बघा, बाय युजिंग द वर्ड्स इन इट कॉन्टेक्स्ट. आता जर तुम्ही एखादा उतारा लिहताय, एखादा पॅसेज लिहताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य वर्ड निवडता आले पाहिजे, योग्य वर्ड भरता आले पाहिजे, त्याद्वारे सुद्धा तुम्ही तुमची इंग्लिश काय करू शकता, इम्प्रूव्ह करू शकता. बाय प्लेइंग वर्ड गेम्स सॉल्विंग पझल्स. बाय प्लेइंग गेम्स म्हणजे तुम्ही व्होकॅब्युलरीचे गेम्स खेळू शकता, पझल्स खेळू शकता आणि असे अनेक गेम्स आहेत ज्याद्वारे तुम्ही आपली इम्प्रूव्ह करू शकता इंग्लिश. तर अशा प्रकारे यू कॅन इम्प्रूव्ह युअर इंग्लिश बाय misspelled words, by with the help of good dictionary, by using playing games, a puzzle or solving puzzles, appropriate words in the context. म्हणजे इन दॅट टाइप, म्हणजे ह्या सर्व गोष्टी करून तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता. नंतर फिफ्थ बघा, अरेंज अ जोक सेशन इन द क्लासरूम वेअर ईच स्टुडंट टेल्स अ जोक्स. द जोक्स मस्ट बी टोल्ड इन इंग्लिश. आता तुम्हाला इंग्लिश इम्प्रूव्ह करण्याचा अजून एक मार्ग म्हणजे, अजून एक वे म्हणजे तुम्ही जोक सेशन तुमच्या क्लासमध्ये अरेंज करायचं आहे. म्हणजे ग्रुप बनवायचे आहे आणि पर्टिक्युलर प्रत्येकाला एक एक जोक सांगायचा आहे किंवा सांगायचा आहे. कशा प्रकारे तो काय असणार आहे, जोक मस्ट बी इन इंग्लिश.
इंग्लिश मध्येच तो तुम्हाला जोक सांगायचा आहे. आता तुम्हाला आवडते ते जोक्स तुम्ही सादर करा किंवा प्रेझेंट करा आणि आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करा. तर मी काही उदाहरण फॉर एक्झाम्पल म्हणून मी इथे 2 जोक्स दिलेले आहेत. तर बघा कोणते कोणते आहे. पहिला बघा, 2 cows are standing in a field. One says to other, म्हणजे एका फील्ड म्हणजे एका जागेवर काय 2 काऊ उभ्या आहेत, 2 गायी आहेत. त्यातली एक काय म्हणते की एक, आर यू वरीड अबाउट मॅड काऊ डिसीज, तू एका जो मॅड काऊ डिसीज आहे त्याच्याबद्दल चिंताग्रस्त आहे का, अशी ती म्हणते. म्हणजे एका शेतामध्ये 2 गायी चरत असतात किंवा 2 गायी उभ्या असतात. त्यातली एक दुसऱ्या गायीला म्हणते की तू जो येत आहे नवीन डिसीज मॅड काऊ डिसीज त्याच्याबद्दल तू वरीड आहेस का, चिंताग्रस्त आहेस का. तर दुसरी काय म्हणते, नो, मला त्याबद्दल काहीच चिंता नाही, कारण मी काही आहे, हॉर्स आहे. असं हा एक जोक आहे. आणि दुसरा जोक बघा, टीचर म्हणतात, टेल मी अ सेंटेन्स दॅट स्टार्ट्स विथ एन आय. म्हणजे मला एक सेंटेन्स सांग जो आय पासून स्टार्ट होणार आहे. आता स्टुडंट म्हणतो की आय इज द म्हणतच होता स्टुडंट की टीचर त्याला म्हणतो स्टॉप. नेव्हर पुट इज आफ्टर एन आय, ऑलवेज पुट एम आफ्टर एन आय. आय नंतर कधीच इज वापरला जात नाही. आय नंतर नेहमी काय वापरलं जातं, एम वापरलं जातं. आणि मग त्यानंतर मुलगा म्हणतो म्हणजे स्टुडंट म्हणतो, ओके, आय एम द 9th लेटर ऑफ द अल्फाबेट. आणि तो काय म्हणतो, मी अल्फाबेट मधला 9th लेटर आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे जोक्स अरेंज करू शकता. क्लासमध्ये तुम्हाला हे करायचंच आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे लँग्वेज स्टडी. मग लँग्वेज स्टडी म्हणजे काय होते, तर भाषेचा अभ्यास. भाषेचा अभ्यास करत असताना, भाषे शिकत असताना त्याचे काही रूल्स असतात. म्हणजेच व्याकरणाचा भाग असतो, ग्रामर रूल्स असतात. आणि ते शिकणं आपल्याला काय असते, मस्ट असते, जरुरी असते. कारण विदाऊट ग्रामर आपण लँग्वेजचा स्टडी करू शकत नाही. तर आपल्याला लँग्वेज स्टडी मध्ये काय काय बघायचं किंवा काय बघायचं आहे हे आता बघूया. मागे आपण जेव्हा लँग्वेज स्टडी केलाय म्हणजे लँग्वेजचा अभ्यास करत असताना आपण ग्रामरचा काही व्याकरणाचा भाग बघितलेलाच आहे. त्याच्यामध्ये आज आपल्याला कोणता व्याकरणाचा भाग दिलाय म्हणजे ग्रामरचा कोणता भाग दिलेला आहे ते आपण आता बघूया. बघा, मेनी ऍक्शन्स इन्व्हॉल्व 2 peoples आर थिंग्स, वन दॅट परफॉर्म्स द ऍक्शन अँड वन दॅट इज अफेक्टेड बाय द ऍक्शन. आता इथं काय म्हटलेलं आहे की जर एखादी गोष्ट घडत असेल, एखादी कृती घडत असेल, एखादी सिच्युएशन होत असेल, तर त्यामध्ये 2 वस्तूंचा तिथे वापर केला जातो. एक जिच्याद्वारे कृती केली जाते आणि दुसरी म्हणजे जिच्यावर त्या कृतीचा परिणाम होत असतो. जसं की बघा इथं काय म्हटलेलं आहे, एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे, सोनाली एट द मँगो. आता क्रिया कोणाद्वारे घडत आहे, सोनालीद्वारे. आणि क्रिया कोणावर घडत आहे, तर मँगोवर. म्हणजे इथं कशाची क्रिया घडत आहे, तर ऑब्विसली खाण्याची. एट म्हणजे खाल्ले होते ना, इट म्हणजे खाणे. तर खाण्याची क्रिया कोण करत आहे, खाण्याची क्रिया सोनाली. आणि कोणावर करत आहे, मँगोवर. म्हणून हिअर द ऍक्शन ऑफ इटिंग इन्व्हॉल्व सोनाली हू इट्स अँड द मँगो विच गेट्स इटन. सोनाली इज द सब्जेक्ट अँड द मँगो इज द ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब इट. आता यामध्ये काय दिलेलं आहे, जी क्रिया करते तो काय असतो, आपल्या सेंटेन्स मधला सब्जेक्ट असतो. आणि ज्याच्यावर क्रिया घडते तोच काय असतो, ऑब्जेक्ट असतो. When you want to talk about who performed the action, the doer of the action is the subject. जेव्हा तुम्ही वाक्यामध्ये क्रिया कोणाद्वारे घडत आहे असं बोलत असता, तर तोच शब्द किंवा तोच कोण असतो, त्या वाक्यातला सब्जेक्ट असा असतो, इथं म्हटलेलं आहे. समटाइम्स कधी कधी काय करावं लागतं बघा, यू वॉन्ट टू फोकस ऑन द ऑब्जेक्ट, द थिंग अफेक्टेड बाय द ऍक्शन. कधी कधी काय करावं लागतं की तुम्हाला सब्जेक्ट सोडून ऑब्जेक्टवर लक्ष केंद्रित करावं लागतं. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, म्हणजेच ऑब्जेक्टवर आपल्याला लक्ष घालावं लागतं. देन यू मेक इन द सब्जेक्ट ऑफ दॅट सेंटेन्स. आणि
कर्मच हा कर्त्याचा काम तिथं काय करत असतो, करत असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही कर्त्याला बाजूला करता, म्हणजे सब्जेक्टचा वापर न करता केवळ ऑब्जेक्टचाच वापर करता, तेव्हा तो ऑब्जेक्ट त्या सेंटेन्स मध्ये सब्जेक्टचा काम करत असतो. एक्झाम्पल पहा, द मँगो वॉज इटन. आता मँगो काय आहे, हा ऑब्जेक्ट होता आपला पहिल्या सेंटेन्स मध्ये, परंतु इथे ऑब्जेक्ट वरच आपण लक्ष दिला, केंद्रित केला, तर मँगो हा काय झाला, आता इथे सब्जेक्ट झालेला आहे. यू मे और मे नॉट मेन्शन द डुअर हिअर सोनाली आर द पर्सन हु एट इट. म्हणजे इथं काही दाखवलेलं आहे का, आता खाण्याची क्रिया झालेली आहे, पण कोणाद्वारे झालेली आहे हे इथं दिलेलं नाही आहे. आता तो आंबा खाल्ला तर गेलेला आहे, परंतु कोणी खाल्ला इथं मेन्शन केलेला आहे का, तर नाही. किंवा अदर कोणी पर्सननी खाल्लेला आहे का, तर नाही. म्हणून ह्याच वाक्याला काय म्हणतात, दिस इज पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑर पॅसिव्ह वॉइस. आणि ह्याच वाक्याला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह वॉइस असं म्हटलेलं जातो. म्हणजेच काय, जेव्हा कर्त्याच्या ऐवजी आपण सब्जेक्टवर लक्ष न देता ऑब्जेक्टवर लक्ष घालतो आणि सब्जेक्टचं काम ऑब्जेक्ट करतो, म्हणजे त्याला त्याच व्हॉइसला काय म्हटलं जातो, पॅसिव्ह व्हॉइस असं म्हटलेलं जातं. In this type of construction, the thing affected by the verb is the subject of the sentence. The verb is in the passive form, be positive past participle, and the doer of the action may or may not be mentioned. आता जर पॅसिव्ह वॉइस ची जर आपण सेंटेन्स लिहित असतो, तर त्यामध्ये एकतर सब्जेक्ट असतो किंवा सब्जेक्ट नसतो, परंतु ऑब्जेक्ट हा असावाच लागतो. पॅसिव्ह वॉइस मध्ये ऑब्जेक्ट असतो, परंतु तिथे प्रत्येक वेळेस सब्जेक्ट असेलच असे नाही. आता काय होते नंतर बघा, इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ पॅसिव्ह वॉइस द डुअर ऑफ ऍक्शन इज नॉट मेन्शन्ड. एक्झाम्पल्स, द प्लांट्स आर प्रून्ड, अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट. आणि थर्ड आहे, मेनी अनेक्डोट्स रिलेटेड टू मार्क ट्वेन आर टोल्ड. म्हणजे हे तीन जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत की प्लांट्स आर प्रून्ड आणि कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट, आणि नंतर आहे मेनी अनेक्डोट्स रिलेटेड टू मार्क ट्वेन आर टोल्ड. हे तिन्ही सेंटेन्स आहेत बघा, इथे सब्जेक्टचा कुठेच वापर केलेला नाही आहे. इथे आहे का, अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट, म्हणजे चहाचा ऑफर गेलेला आहे, पण कोणी केलेला आहे, दिलेला आहे का, नाही. आता इथे सांगितलेले आहे की मेनी अनेक्डोट्स, अनेक किस्से मार्क ट्वेनचे सांगितले गेलेले आहेत, पण कोणी सांगितले, दिलेलं आहे का, इट मीन्स इथे सब्जेक्ट आहे का, नाही. नंतर आहे द प्लांट्स आर प्रून्ड, म्हणजे प्लांट्सची खुडणी केली गेलेली आहे, परंतु कोणातर्फे केलेली गेलेली आहे का, नाही. तर पॅसिव्ह वॉइसची ही सेंटेन्सेस आहेत किंवा एक्झाम्पल्स आहेत ज्यामध्ये सब्जेक्टची आवश्यकता नसते, एकतर सब्जेक्ट असतो देखील किंवा सब्जेक्ट नसतो देखील. आता जर आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये सब्जेक्ट असावा पाहिजे असं वाटत असेल किंवा सब्जेक्ट जर लिहावा लागला, तर सब्जेक्ट लिहिताना त्याच्या आधी काय लिहितात, बाय लिहितात. बी वाय, बाय हा ऍड करावा लागतो आणि नंतर आपल्याला आपण सब्जेक्ट लिहू शकतो. जसं की बघा, एक्झाम्पल, दिस पेन वॉज गिवन टू मी बाय माय आंट. म्हणजे हा पेन मला दिलेला आहे, आता कोणातर्फे दिलेला आहे, तर मला लिहायचं आहे की माझ्या आंटीने दिलेला आहे, तर मी माझ्या आंटीने लिहायचं असेल, म्हणजे सब्जेक्ट मला जर ऍड करायचं असेल तर सब्जेक्टच्या आधी मला काय ऍड करावं लागेल, बाय ऍड करायला, बाय बी वाय बाय ऍड करावा लागेल. म्हणजे एवढ्यामध्ये इथं काय सांगितलेलं आहे, तर बघा वाक्यामध्ये सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असतो, परंतु जर आपल्याला पॅसिव्ह वॉइसची जर सेंटेन्स लिहायचं असेल, वाक्य लिहायचं असेल, तर तिथे प्रत्येक वेळेस सब्जेक्ट मेन्शन केलेला असेलच किंवा नसेलच असं म्हटलेलं आहे. म्हणजे सब्जेक्ट मेन्शन केलेलाच असावा असं काही आवश्यक नाही इथं सांगितलेलं आहे. आणि जर आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये जर सब्जेक्ट घालावाच लागेल किंवा ऍड करायचा असेल, तर तो कधी घालायचा, आधी बाय लिहायचा, पहिल्यांदा बाय लिहावा लागेल, बाय ऍड करावा लागेल आणि त्यानंतरच आपण सब्जेक्टचा वापर करू शकतो असं इथं म्हटलेलं आहे. नोट दॅट ओनली ट्रान्झिटिव्ह वर्ड्स कॅन बी युज्ड इन द पॅसिव्ह वॉइस. आता इथं म्हटलेलं आहे की ट्रान्झिटिव्ह वर्ड्स कॅन बी युज्ड इन द पॅसिव्ह वॉइस,
फक्त ट्रान्झिटिव्ह जे वर्ब आहेत ते आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये लिहू शकतो. आता हा ट्रान्झिटिव्ह वर्ब काय म्हणतात इथे, ट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणजे काय असेल बरं, तर आपण एखादा सेंटेन्स लिहिला तर त्या सेंटेन्सला आपण दोन शब्दांनी क्वेश्चन करायचा, एक तर हु आणि दुसरा आहे हुम. जसं मी लिहिलेलं आहे बघा इथे, लिहितो, एक एक्झाम्पल देते तुम्हाला. आय लव यू. काय लिहिले मी, आय लव यू. आता ह्या सेंटेन्सला मी क्वेश्चन विचारला, कशाने विचारायचा, एक तर हु आणि हुम. तर मी याला जर क्वेश्चन विचारला बाय हुमनी, तर मला आन्सर भेटेल यू. मी प्रेम करतो. कोणावर करतो, तर तुझ्यावर करतो. म्हणजे मला इथे माझा आन्सर सापडला. तर पॅसिव्ह वॉइसला जर आपण सेंटेन्स मध्ये हु आणि हुमनी जर क्वेश्चन विचारला आणि त्याचं जर आपल्याला उत्तर भेटत असेल, तर ते पॅसिव्ह वॉइस कशाचा असतो, ट्रान्झिटिव्ह वर्ब. म्हणजे त्या पॅसिव्ह मध्ये जो वर्ब वापरलेला असतो तो कोणता वर्ब असतो, ट्रान्झिटिव्ह वर्ब असतो, असं इथं म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन 8. रेफर टू द लँग्वेज स्टडी पेजेस अँड रीड द एंट्रीज आयरनी अँड पून. फाइंड वन एक्झाम्पल ऑफ ईच फ्रॉम द पॅसेज आर द कोटेशन्स. म्हणजे आयरनी आणि पून ह्या दोन फ्रेजेस आपल्या ह्या लेसन मध्ये वापरलेले आहेत. तर ह्या फ्रेजेसवर आधारित काही एक्झाम्पल्स ह्या पाठामध्ये किंवा कोटेशन्स मध्ये आलेले आहेत, तर त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला इथे लिहायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी दॅट आयरनी म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय आयरनी. आता आयरनी म्हणजे काय होते, तर उपहासात्मक वाक्य. काय होते, उपहासात्मक वाक्य. आयरनी मीन्स व्हॉट, यूज ऑफ वर्ड्स टू इम्प्लाय द अपोजिट ऑफ व्हॉट दे मीन. म्हणजे आपण जसं आहे अगदी तसंच न बोलता त्याच्यावर काय करतो, व्यंग करतो, त्याच्या उलट शब्दाने किंवा उलट अर्थाने बोलतो, त्यालाच असं म्हणतात, काय म्हणतात, आयरनी असे म्हणतात. आणि त्याचा एक्झाम्पल आपल्या लेसन मध्ये किंवा कोटेशन्स मध्ये आलेले आहेत बघा. अ रायटर इज वर्किंग ऑन हिज मॅनस्क्रिप्ट अँड इट्स अ कॉमेडी. आणि दुसरा बघा, क्लासिक, अ बुक विच पीपल प्रेज अँड डोंट रीड. म्हणजे वाङ्मय हे असे अभिजात वाङ्मय आहे की वाङ्मयाची लोक प्रशंसा तर करतात, परंतु त्याला वाचत कोणीच नाही, असं त्याचा अर्थ आहे. आणि हा रायटर वर्किंग ऑन हिज मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे त्याच्या तो हस्तलिखितावर काम करत आहे आणि तिथे काय आहे, तो एक स्वतःच काही आहे, कॉमेडी आहे. नंतर सेकंड बघा, पून. पून म्हणजे काय होते बघा बरं, व्हॉट इज मीन बाय पून, अ प्ले ऑन वर्ड्स बेस्ड ऑन देअर डिफरंट मिनिंग्स फॉर अ ह्युमरस इफेक्ट. म्हणजे एखादा शब्द असतो, त्या शब्दांवर त्या शब्दाचे अनेक अर्थ काढले जातात, डिफरंट वर्ड्स म्हणजे डिफरंट मिनिंग काढले जातात, त्यालाच काय म्हणतात, पून असे म्हणतात. आणि त्याचे एक्झाम्पल बघा, अ बायसिकल कांट स्टँड ऑन इट्स ओन बिकॉज इट इज टू टायर्ड. आणि सेकंड बघा, एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर, इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. वय हा असा एक मुद्दा आहे, तुम्ही मानला तर खूप मोठा आहे, अदरवाईज गौण आहे. आणि दुसरं आहे की बायसिकल कांट स्टँड, आणि ती जी सायकल आहे ती स्वतः उभी राहू शकत नाही, कारण ती काय आहे, दोन टायर्ड आहे, त्याच्यामुळे ती स्वतः उभी राहू शकत नाही, असं इथं म्हटलेलं आहे. नंतर बघा ऍक्टिव्हिटी. क्वेश्चन 8 आहे आपली ऍक्टिव्हिटी, लिव्ह इंग्लिश कस्टमर केअर. नंतर आहे रीड द फॉलोइंग कन्व्हर्सेशन. म्हणजे आपल्याला एक कन्व्हर्सेशन दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये, ते आपल्याला रीड करायचं आहे. तर हा जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्वतः रीड करायचा आहे, कारण आपल्या पुस्तकामध्येच दिलेला आहे. आणि त्याच्यावर आधारित काय करायचं आहे, आपल्याला क्वेश्चन्स लिहायचे आहेत. बघा आता क्वेश्चन कोणते कोणते आहेत ते बघा. You have purchased some game CDs online through chalashikuya.com CSY. You are not able to access the CD. It is published by Chutti Games.
When you contact the customer care service of Chutti Games, what questions will you ask? आता तुम्हाला काय करायचं इथे, तर तुम्हाला ऑनलाईन सीडीज मागवायच्या आहे गेमच्या चला शिकूया .com वरून. आणि छुट्टी गेम्स हा जो गेम्सचा नाव आहे त्या गेम्सच्या ऑनलाईन सीडीज मागायच्या आहेत. आता तुम्हाला जर सीडी मागवायची असेल तर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि कॉल करत असताना तुम्हाला कोणते कोणते म्हणजे पॉइंट त्यांना विचारावं लागतील किंवा कोणते कोणते क्वेश्चन्स त्यांना विचारावे लागतील ह्याबद्दल आपल्याला आता लिहायचं आहे. म्हणजे कोणते क्वेश्चन तुम्ही विचाराल ते इथं आपल्याला आन्सर मध्ये लिहायचं आहे. बघा कोणते आपण विचारूया. हेलो, आय एम कनेक्टेड टू द कस्टमर केअर सर्व्हिस ऑफ छुट्टी गेम्स. मी छुट्टी गेम्स सर्व्हिस हॅलो छुट्टी गेम्स जे कस्टमर केअर सर्व्हिस आहे त्याच्यासोबत जोडला गेलेला आहे का. त्याच्यानंतर विचारू आपण आय हॅड परचेस्ड सम गेम सीडीज ऑनलाईन थ्रू चला शिकूया .com. आफ्टर इन्सर्टिंग द सीडीज इन माय कम्प्युटर was not notable to access the CD. Why I am facing the problem? आता तुमच्या .com म्हणजे तुमच्या स्थळावरून तुमच्या ऑनलाईन जे तुमची हे काय म्हणतात त्याला संकेतस्थळ आहे त्याच्यावरून मला माझे ऑनलाईन सीडी गेम मागवता येतील का. ते मागवताना मला काही प्रॉब्लेम आले तर ते तुम्ही हँडल करायला मला मदत करू शकाल का. असे तुम्हाला काय करावे लागतील, क्वेश्चन विचारावे लागतील. Is there a problem with the CDs or is there an issue with my computer? ते तुमचे सीडीज जर मी मागवले तर त्यांच्यामुळे माझ्या कम्प्युटरला काही प्रॉब्लेम क्रिएट होतील का किंवा मी काही प्रॉब्लेम फेस करणार का. हाऊ मच टाइम वुड इट टेक टू रिझॉल्व द इश्यू. आणि जर त्याच्यामुळे जर काही इश्यू आले तर ते सॉल्व्ह करायला किती वेळ लागेल. कॅन यू सेंड समवन हु विल असिस्ट मी थ्रू दिस प्रोसेस. आता जर हे माझे ज्यांना होणारच नसेल तर तुम्ही एखादा मला असिस्टंट पाठवाल का जो मला जे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत ते सोडवण्यास मदत करू शकेल. नंतर बघा विल आय गेन ऍक्सेस टू दिस गेम्स थ्रू अदर डिव्हायसेस लाईक अ लॅपटॉप. आता ज्या मी सीडीज मागवलेल्या आहेत तर त्या मी अदर डिव्हायसेस मध्ये पण घालू शकते का, जसं की लॅपटॉप मध्ये पण. इज देअर अ चान्स दॅट आय माइट फेस दिस प्रॉब्लेम ऑकर अगेन. आणि जो हा प्रॉब्लेम आहे जो मी फेस करत आहे तो माझ्यासोबत पुन्हा घडण्याची शक्यता आहे का. अशा प्रकारचे आपल्याला काय करायचे आहे तिथे क्वेश्चन्स विचारायचे आहेत. नंतर बघा फाइंड आउट हू द सर्व्हिस प्रोव्हायडर इज फॉर युअर पॅरेंट्स मोबाईल विथ युअर पॅरेंट्स परमिशन. कॉल द कस्टमर केअर सर्व्हिस टू गेट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू द active plans on your mobile number. For example, SMS plan, internet plan, etc. and share this information in your classroom. आता काय करायचं आहे, तुमच्या पॅरेंट्सचा जो मोबाईल आहे त्याच्यावर काही तुम्हाला प्लॅन ऍक्टिव्हेट करायचे आहेत किंवा त्या प्लॅन संबंधी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे. तर पॅरेंट्सच्या मदतीने पॅरेंट्सच्या परमिशनने काय करायचं, तुम्हाला कस्टमर केअरला फोन लावायचा आहे आणि तुमच्या पॅरेंट्सचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर कोणते कोणते प्लॅन्स ऍक्टिव्हेट होऊ शकतात किंवा त्या नंबरवर कोणत्या सुविधा आहेत याच्याविषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन पॅरेंट्सच्या परमिशनने घ्यायची आहे. चला बघूया आपण काय आता कस्टमर केअरला फोन लावणार आहोत आपण. म्हणजे इथे काय ऍक्टिव्हिटी कशा संबंधात दिलेला आहे, तुम्हाला कन्व्हर्सेशन करायचं आहे फोनवर कन्व्हर्सेशन करायचं आहे. कशा संबंधित आपण सीडीज मागवण्याबद्दल केलेलं आहे. आता नवीन कोणते प्लॅन्स आलेले आहेत का मोबाईलचे त्याबद्दल आता इथं फोनिक कन्व्हर्सेशन विचारलेलं आहे. बघा माय सेल्फ, हेलो, इज इट एअरटेल सर्व्हिस सेंटर. नंतर सर्व्हिसमॅन म्हणेल यस, व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर. आपण काय म्हटलो की हे एअरटेलचं सर्व्हिस सेंटर आहे का, तर पलीकडून कस्टमर केअरचं काय उत्तर येईल की होय, मी तुमच्यासाठी काय मदत करू शकतो का, मी तुम्हाला काय मदत करू इच्छितो. तर मी म्हणेल माय मदर नंबर इज, हा जो नंबर आहे तो आपण सांगूया. and I want to inquire about new plans for this number. मी विचारेन की माझ्या मम्मीचा जो नंबर आहे, माझ्या पॅरेंट्स चा जो हा नंबर आहे त्याच्यावर काही नवीन प्लॅन्स आहेत का.
तर तो काय म्हणेल सर्व्हिसमॅन, कुड यू होल्ड ऑन अ फॉर मोमेंट प्लीज, आय विल जस्ट पुट यू थ्रू टू अवर एक्सपर्ट. म्हणजे तुम्ही थोडा वेळ थांबू शकाल का, मी थोडीशी माहिती काढतो आणि तुम्हाला सांगतो. नंतर आपण काय म्हणणार, इट्स ऑल राईट, ठीक आहे. नंतर सर्व्हिसमॅन बघा, व्हॉट डू यू वॉन्ट टू आस्क सर, आय कांट गेट थ्रू टू हिम ॲट द मोमेंट, इफ यू टेल मी वायफाय डेफिनेटली पास ऑन युअर मेसेज टू हिम. म्हणजे काय करेल की नेमकं तुम्हाला कशाबद्दल जाणून घ्यायचं आहे सर, जर तुम्ही मला नीट सांगितलं की कशाबद्दल तुम्हाला प्लॅन्स हवे आहेत, तर मी वायफायच्या साहाय्याने काय करू शकतो, माहिती घेऊ शकतो. मायसेल्फ, आय वॉन्ट टू आस्क अबाउट द ऍक्टिव्ह प्लॅन ऑन माय मोबाईल. आता माझ्या मोबाईल नंबरवर जे प्लॅन ऍक्टिव्ह आहेत त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे असं इथं म्हटलेलं आहे. स्पेशली अबाउट SMS प्लॅन अँड इंटरनेट प्लॅन. म्हणजे जे SMS चा आहे प्लॅन आहे आणि इंटरनेट प्लॅन आहे याच्याविषयी मला माहिती करून घ्यायची आहे. सर्व्हिसमॅन काय म्हणेल बघा, आय थिंक द ऑपरेटर हॅज हंग अप, आय विल पास ऑन युअर मेसेज टू हिम, कॉल यू बॅक इन सम टाइम. आता मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो आणि त्याबद्दलची माहिती तुमच्या मोबाईलवर मेसेजद्वारे केली जाईल असं इथं त्यांचं म्हणणं आहे. मायसेल्फ, ओके सर, थँक्स अ लॉट. सर्व्हिसमॅन काय म्हणेल, वेलकम सर, हॅव अ गुड डे. अशा प्रकारे आपल्याला फोनिक कन्व्हर्सेशन अरेंज करायचं आहे आणि आपल्या पॅरेंट्सच्या मोबाईल कोणते कोणते प्लॅन ऍक्टिव्हेट आहेत किंवा आपण कोणते कोणते प्लॅन विषयी त्यांना ऍक्टिव्हेट करू शकतो याविषयी आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. नंतरचा बघा, नंतरचा फोनिक कन्व्हर्सेशन आहे. आता आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. हे त्याच्यासाठी काही फ्रेजेस दिलेले आहेत, काही पॉइंट्स दिलेले आहेत, काही सेंटेन्स दिलेले आहेत आणि त्या आधारे त्यांचा वापर करून आपल्याला एक टेलिफोन कन्व्हर्सेशन पुन्हा करायचं आहे. काय विचारलेलं आहे बघा, प्रिपेअर अ सिंपल टेलिफोन कन्व्हर्सेशन युजिंग द एक्सप्रेशन्स बिलो. म्हणजे हे जे काही फ्रेजेस दिलेले आहेत युजफुल यांचा वापर करा आणि आपल्याला एक टेलिफोन कन्व्हर्सेशन तयार करायचं आहे. आपल्याला टेलिफोन कन्व्हर्सेशन तयार करण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एक कंप्लेंट नोंदवायची आहे आणि त्या कंप्लेंटला कोणीतरी डील करणारा असेल तर त्या दोघांमधला कन्व्हर्सेशन आपल्याला आता इथे लिहायचं आहे. तर कंप्लेंट करण्यासाठी आपल्याला हे पॉइंट्स दिलेले आहेत. कोणते कोणते बघा, आय एम कॉलिंग टू कंप्लेन अबाउट, आय एम सॉरी बट आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ, अनफॉर्च्युनेटली देअर्स अ प्रॉब्लेम विथ, आय एम व्हेरी अनहॅपी विथ सर्व्हिस आय रिसिव्ड, आय रिअली इजंट गुड इनफ, आय डिड लाईक टू नो व्हाय, आय डिड लाईक an explanation for, it's shocking that you can't replace the product, I will have to go to the press, if you can't deliver on time, you must at least inform your customers so that we can find other suppliers. म्हणजे याच्या ह्या कंप्लेंट जो करतो त्याचे काही हे पॉइंट्स आहेत. त्याचबरोबर ह्या कंप्लेंट्सला जो काही डील करणार आहे, जो उत्तर करणार आहे त्याचे पॉइंट्स आहेत. आय एम सॉरी टू हिअर दॅट, यस आय सी व्हॉट यू मीन, आय अपोलोगाइज फॉर, आय अंडरस्टँड. म्हणजे हे काय, हे त्यांचे पॉइंट्स आहेत आणि हे जे आपल्याला पॉइंट्स त्यांनी दिलेले आहेत कंप्लेंट करण्यासाठी आणि कंप्लेंटला डील करण्यासाठी, ह्याच पॉइंट्सचा वापर करून, ह्याच फ्रेजेसचा वापर करून आपल्याला एक कन्व्हर्सेशन तयार करायचं आहे. आता बघा तो मी कन्व्हर्सेशन कसा तयार केलेला आहे. टेलिफोन कन्व्हर्सेशन अ कस्टमर कंप्लेंट विथ डीलिंग. इथं काय लिहायला पाहिजे होतं, विथ डीलिंग. आणि आपल्याला आता इथे कन्व्हर्सेशन पूर्ण मी तयार केलेलं आहे बघा. कॉल सेंटर, गुड मॉर्निंग, सोनी एंटरप्राइजेस कस्टमर सर्व्हिस, माय नेम इज निमिष, हाऊ कॅन आय हेल्प यू. तर कस्टमर म्हणतो मग, आय एम कॉलिंग टू कंप्लेंट अबाउट द परचेस अ सोनी स्मार्ट टीव्ही फ्रॉम युअर कंपनी लास्ट मंथ, अनफॉर्च्युनेटली आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ द आयटम.
नंतर कॉल सेंटर कडून बोलणं असतं, आय अपोलोगाइज फॉर द एंटायर इनकॉन्व्हिनियन्स, कुड यू टेल मी व्हॉट वॉज द प्रॉब्लेम अँड आय विल यू हेल्प यू ॲज मच ॲज आय कॅन. म्हणजे काय की कॉल सेंटरला विचारलं जाते की मी तुमच्याकडून एक सोनी स्मार्ट टीव्ही घेतलेला आहे, परंतु त्या प्रॉडक्ट विषयी मी काही सॅटिस्फाईड नाही आहे. त्यानंतर कॉल सेंटर कडून उत्तर येतो की मला माफ करा, तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो मला काय करा, शेअर करा, मी तुमच्यामध्ये काही मदत करू शकतो का, असं त्यांनी विचारलेलं आहे. कस्टमर म्हणतो मग द प्रॉब्लेम इज दॅट आय ऑर्डर्ड अ सोनी स्मार्ट टीव्ही बट आय हॅव रिसिव्ड अ डॅमेज पीस. म्हणजे मी एक स्मार्ट टीव्ही म्हणजे मागवलेला होता, परंतु मला एक डॅमेज पीस मिळालेला आहे. नंतर कॉल सेंटर कडून उत्तर येतो, आय एम सॉरी टू हिअर दॅट, कुड यू गिव्ह मी सम डिटेल्स प्लीज. मला हे ऐकून फारच वाईट वाटत आहे, त्याबद्दल मला माफ करा. तुम्ही मला त्या जे ऑर्डर केलं होतं त्याचे काही डिटेल्स द्याल का प्लीज. तर कस्टमर म्हणतो, यस ऑफकोर्स, हो नक्कीच. माय ऑर्डर नंबर इज D2832Y अँड माय नेम इज रवी कुमार जोशी. आणि माझं नाव काय आहे, रवी कुमार जोशी. कॉल सेंटर करून उत्तर येतो, ओके थँक्यू, गिव्ह मी अ मोमेंट टू चेक व्हॉट इज प्रॉब्लेम. थोडं मला वेळ द्या, नेमकं काय प्रॉब्लेम झालाय हे मी तुम्हाला चेक करून सांगतो. तेव्हा कस्टमर म्हणतो, ओके कॅन यू रिप्लेस इट नाऊ. आता जो मला डॅमेज पीस मिळाला तो तुम्ही मला रिप्लेस करून द्याल का. तेव्हा कॉल सेंटर कडून उत्तर येतो, नो इट्स नॉट अवर पॉलिसी टू रिप्लेस आयटम्स. हे आमच्या पॉलिसीत बसत नाही रिप्लेस करणं, त्याबद्दल काय आहे सॉरी. कस्टमर म्हणतो मग इट्स शॉकिंग दॅट यू कॉन्ट रिप्लेसिंग प्रॉडक्ट. आता हे खूपच ऐकायला शॉकिंग आहे, कारण तुम्ही तो प्रॉडक्टच रिप्लेस करणार नाही आहात. कॉल सेंटर कडून उत्तर असतो, इट्स नॉट अवर फॉल्ट दॅट इट हॅजंट अराइव्ड इन प्रॉपर वे, बिकॉज फॉर अवर प्रॉडक्ट डिलिव्हरी वी हॅव अनदर डिलिव्हरी सर्व्हिस कंपनी. आता तुम्हाला जो फॉल्टी पीस मिळालेला आहे याच्यामध्ये आमचा काहीही दोष नाही, कारण डिलिव्हरीसाठी आम्ही डिलिव्हर तो सामान करत नाही किंवा प्रॉडक्ट डिलिव्हर करत नाही, तर आमचे प्रॉडक्ट दुसरी कंपनी, जी दुसरी डिलिव्हरी सर्व्हिस कंपनी आहे ती प्रॉडक्ट काय करते, डिलिव्हर करते. त्याच्यामुळे ह्या संदर्भात आम्ही काहीही करू शकत नाही. तर कस्टमर म्हणतो, बघा देन आय विल हॅव टू गो टू द प्रेस. मी या संबंधात तुमची तक्रार करीन, प्रेसमध्ये जाईल. तेव्हा कस्टमर कॉल सेंटर कडून उत्तर येतो, आय एम सॉरी टू से दिस बट आय एम अफ्रेड वी आर हॅव्हिंग प्रॉब्लेम्स विथ दिस कंपनी. वेल I have changed the delivery service company and will get your smart TV by Monday. That is right for you. आता म्हणतो की मला माफ करा, हे ऐकून मला खूपच भयावह वाटत आहे. मी आमच्या आत्ताच जी सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे तिला चेंज करतो आणि तिच्या जागी दुसरी सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे तिला हायर करतो. त्याद्वारे तुमचं प्रॉपर प्रॉडक्ट तुम्हाला काय केलं जाईल, पार्सल केले जाईल. हे तुमच्यासाठी ठीक आहे का, असं कॉल सेंटर कडून उत्तर येतो. तेव्हा कस्टमर म्हणतो, इफ यू कांट डिलिव्हर ऑन टाइम यू मस्ट ॲटलिस्ट इन्फॉर्म युअर कस्टमर्स सो दॅट वी कॅन फाइंड अदर सप्लायर्स. आता जर तुम्हाला तुमचं काम नीट करता येत नसेल तर ते तुम्ही तुमच्या कस्टमरला सांगत जा, आम्ही दुसरा सप्लायर काय करू, शोधू. कॉल सेंटर कडून उत्तर येतो, यस मिस्टर जोशी, द टीव्ही विल बी ॲट युअर होम ॲज सून ॲज पॉसिबल. तो काय म्हणतो की नक्कीच मिस्टर जोशी, तुमचा टीव्ही तुम्हाला प्रॉपर वेळेत काय होईल, मिळून जाईल. आणि कस्टमर कडून उत्तर येतो, इट्स ग्रेट, हे खूप छान झालं, थँक्यू फॉर रिप्लेसमेंट. धन्यवाद, रिप्लेसमेंट करणार आहात त्याच्याबद्दल काय आहे, तुमचं धन्यवाद आहे. तर कॉल सेंटर कडून उत्तर येतो, थँक्स टू यू फॉर चूजिंग सोनी, हॅव अ ग्रेट डे. तुम्ही पार्सल म्हणजे प्रॉडक्ट घेण्यासाठी सोनीचा वापर केला, त्याच्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. तुमचा दिवस काय जावो, छान जावो. अशा प्रकारे आपण हे कन्व्हर्सेशन अरेंज केलेलं आहे, तयार केलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, याबरोबरच
या पाठावरचे मार्जिनल क्वेश्चन्स तसेच वर्कशॉप तसेच लँग्वेज स्टडी प्लस ऍक्टिव्हिटी फोनिक कन्व्हर्सेशनच्या ह्या ज्या ऍक्टिव्हिटी त्या सुद्धा आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.